समाधान शिवाजी केदार काय 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 विषय राहणार वासूद. मी वासूद येथील शेतकरी असून वासूद येथील बंधाऱ्यातील पाण्यागळती बाबतीत इथं आलेला आहे निवेदन देण्यासाठी. तरी वासूद येथील बंधारा पूर्णपणे मोकळा झालेला आहे, तरी तो तात्काळ परत एकदा भरून मिळावा यासाठी आलेला आहे. इथं निकृष्ट काम आणि वाळवाल्याने त्यात हालचाल करणे, बोळ काढणे किंवा लिकेज व्यवस्थित न काढणे यामुळे पाणी निघून गेलेलं आहे. ते ताबडतोब याची दखल घेऊन शेतकऱ्यांसाठी पाणी बंधारा भरायची सोय करावी. पाठपुरावा कुठे केला आता या संदर्भात? पाठपुरावा पाटबंधारे विभाग तहसीलदार यांना केलेला आहे. त्यांच्याकडून काय आलं तुम्हाला? त्यांच्याकडून फक्त करतो म्हणून सांगितलं. आता दार नाहीत का तिथे? दार आहेत पण लिकेज मोठ्या प्रमाणात आहे. काम होतं लिकेज निकृष्ट दर्जाची दुरुस्ती. वरील वासूद कोल्हापूर पद्धतीचा बंधारा दारं फक्त टाकली, पण त्या दाराचं लिकेज वेळेत न काढल्यामुळं पूर्ण क्षमतेनं बंधारा रिकामा झालेला आहे. वारंवार अधिकाऱ्यांना आणि त्या ठेकेदार जो आहे त्या ठेकेदारांना सांगूनही वेळेत बंधाराची लिकेज न काढल्यामुळं पूर्ण पाणी वाया गेलेलं आहे. यामुळं शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळणार नाही. त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या वासूद ग्रामपंचायतची विहीर आहे, अकोला ग्रामपंचायतची विहीर आहे, यालासुद्धा उन्हाळ्यामध्ये पाणी मिळणार नाही. तर त्या बंधाऱ्याचं लिकेज तात्काळ काढावं आणि वेळेत बंधारा अडवावा. ज्यांनी बंधारा अडवला नाही त्यांच्यावर ठेकेदारावर आणि संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी. या संदर्भात आम्ही पालकमंत्री, तहसील कार्यालय, तहसीलदार यांना तसेच पाटबंधारे विभाग यांना वारंवार फोनद्वारे संपर्क केलेला आहे. त्याचबरोबर त्यांना निवेदनही दिलेलं आहे, पण त्याची योग्य प्रमाणात अंमलबजावणी होत नाही. तर तात्काळ आम्हाला बंधारा अडवून बंधाऱ्याचं लिकेज काढून तात्काळ पाणी भरून मिळावं आणि शेतकऱ्यांना मदत व्हावी हीच आमची मागणी आहे. दखल नाही घेतली तर काय विषय? दखल नाही घेतली तर आम्ही आंदोलन करणार आहे. आम्ही त्या संबंधित कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.